श्री रामनवमीचा उत्साह सर्वत्र साजरा होत असताना नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये देखील रामनवमीचा उत्साहाला सुरुवात झाली आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी आहेत। पहाटेपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती भाविकांची काळारामांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। त्यासोबत मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देखील जे इथे गर्दीची संपूर्ण खात्रीलायक माहितीनंतर या ठिकाणी आता जे ती चोख व्यवस्था या ठिकाणी भाविकांसाठी करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे। पहाटेपासूनच जवळपास मंदिर प्रशासनापासून अर्धा किलोमीटर पर्यंत जे ती भाविकांची रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यासोबत संपूर्ण मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी भाविकांच्या व्यवस्थेसाठी जी आहे ती संपूर्ण योग्य व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा देखील बंदोबस्त या संपूर्ण मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आता आज दिवसभर या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये विविध जे ते कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। गुढीपाडव्यापासून नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी चैत्र उत्सव देखील सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी जी आहे ती आपल्याला उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। माझ्यासोबत काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास आहेत। म्हणजे काय सांगाल आजचा रामनवमीचा उत्साह नेमका कशा पद्धतीने असतो? सर्वात प्रथम सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यसलील नाशिक जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये रामजन्माचा महोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर गेली 10 दिवस सुरू आहे। आणि आज या ठिकाणी काकडा आरती संपन्न झाली। चंदनबुवा पुजारी यांच्या शुभ हस्ते काकडा आरती करण्यात आली। आता महापूजा राजोपचार पूजा संपन्न होऊन 12 वाजता वंशम परंपरागत पुजारी घराण्याचे 27वे वंशज हेमंतबुवा पुजारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपूर्ण रामजन्म हा संपन्न होईल। संध्याकाळी वर्षभरामध्ये सर्वात मुख्य असलेली अन्नकोट महानैवेद्य आरती या ठिकाणी संपन्न होईल, शेजारती होईल आणि सर्व भाविकांना सुलभरित्या दर्शन होईल, कुठेही गर्दी होणार नाही अशी व्यवस्था केली आहे। त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की रामनवमी 1000 सूर्यग्रहणा इतकी पवित्र आहे। त्यामुळे आज पहाटे 4 वाजल्यापासूनच भाविकांचा प्रचंड ओढा दर्शनाकरता आला आहे। मी सर्वांना शुभेच्छा देतो। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देखील येणाऱ्या भाविकांसाठी जे ती योग्य ती व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। भाविकांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय। श्रीराम जय राम जय जय राम असा जयघोष इथं आता संपूर्ण मंदिर प्रशासनामध्ये पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी श्री काळाराम मंदिर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात जे इथं रामनवमीचा उत्सव पाहायला मिळत आहे। आणि त्यासोबत सकाळी काकडा आरतीनंतर आता भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलंय। त्यासोबत प्रभू श्रीरामांसह सीता माता आणि लक्ष्मणांच्या मूर्तींचं अभिषेक करून या ठिकाणी पारंपरिक वस्त्र परिधान करून अभूषणं चढवली जात असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकूणच नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी आपल्याला आजचा जो रामनवमीचा उत्साह आहे तो मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।